जास्त उशीर ठेवला ना तर मासे रिटर्न येतात। तर मित्रांनो हो आपलं पहिलं डोप काढला होतो, बस साईज बघा कसली एक नंबर, जेव्हा नदीचं मासं असतं ना तशी साईज। नमस्कार मंडळी, तळ कोकणातल्या मराठी यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो जवळजवळ 1 महिना झाला असतात आपण मासे पकडू गेला नव्हता, कारण गणपती पण होते आणि त्याच्यानंतर ना आमच्याकडे पाऊस सुरू झाला होतो, त्यामुळे हे अक्को म्हणजे सप्टेंबर महिना अक्को आपण मासे पकडू गेला नव्हता। तर आज तारीख ना 30 आणि आता वाजले दुपारचे काहीतरी 12 आणि आज आपल्या परत एकदा मासे पकडूचे। तर निम्म्यापेक्षा मासे ना खाली उतरून गेले, तर बघूया आज परत एकदा आपण टोप लावून मासे पकडणार आहोत। तर आजचं ना थोडं म्हणजे वेगळं प्लॅन होतं, म्हणजे आज जेवढे पण मासे भेटते ना त्यांचं नेक्स्ट व्हिडिओ आपलं रेसिपीचं करूच होतो, पण थोड्या प्रॉब्लेममुळे ना थोडे काही दिवस ना रेसिपीचा व्हिडिओ आपल्याला बनवू नाही भेटणार। तर तुमका नंतर सांगेन काय करायला आता। तर आता आधी आपण मासे बघूया आपल्या किती काय भेटतात ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून, चॅनल कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला आता जास्त उशीर न करता पटापट व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आपल्याकडे 2 टोप आहेत आणि एकात पीठ टाकून झाला, तर एकात पीठ टाकू आणि लय जण विचारतात कसला पीठ असता, तर ह्या आपला ना गव्हाचा पीठ आहे, म्हणजे जो थोडं जाडसर पीठ काढलेला असतं ना ता, आणि त्याच्याबरोबर ना दही टाकलं तरी चालतं। तर आता आधी आम्ही दही नाही आणला, आज फक्त गव्हाचंच पीठ आणलं। तर आपल्याकडे अजून 2 टोप आणि एक वरती आपलं लावून झालेलो आहे, कारण थोडं लेट झालं मग पहिले एक लावून घेतला आणि आता आपल्याला 2 लावूचे, तसे आज आपल्याला 3 टोप लावूचे। तर ह्या गव्हाचं पीठ आणि वरती ना कॉटनचं फडकं बांधलेलो आणि ते ना टोपाच्या सेंटरला अगरबत्तीने होल मारलेलो आहे। तर मीडियम साईजच होल मारायचो, जास्त मोठं नाही मारायचो, कारण मासे रिटर्न येतात बाहेर। तर असे आपले 2 टोप आहेत। तर आता सगळ्यात पहिलं पीठ टाकून झालं, आता एक एक करून आपण एक टोप लावूया। तर पहिलं टोप आपल्या इकडे समोर लावतो, कारण आता 2 दिवस ना चांगला ऊन पडला, मागचे ना 7-8 दिवस ना एकदम जोरदार पाऊस चालू होतो, त्यामुळे निम्म्यापेक्षा मासे उतारले आणि मासे पकडू पण चान्स भेटत नव्हतो, कारण दिवसभर पाऊस चालू असायचो। तर आता बघू शकता एकदम चांगला कडकडीत ऊन पडला, तर ना असं आपल्या जमिनीत ना एकदम खड्डो करून ना टोप रुपून ठेवतो असता, खड्डो मारतं, पाणी पण एकदम निव्वळ, मासे बघू शकतात। तरी बऱ्यापैकी मासे सगळे खाली उतरून गेले ना। असं वरणाना पाणी भरायचं होलात ना, तर दही असला ना तर दह्यात कशमा येतं, वास येते का खाली, वास येल्यामुळे ना जे खालच्या आयटीचे जेवढे पण मासे आहेत ना ते सगळे टोपाजवळ योग बघतात, आणि जिकडे ऊन असत ना तिकडे शक्यतो टोप लावायचो, कारण उन्हामुळे ना पांढरा फडकवा ना तो थोडं असं चकाकता, त्याच्यामुळे मासे जास्त आकर्षित होतं। तर बघू शकतात आपलं इकडे पहिलं टोप लावतं। तर मित्रांनो आपलं इकडे समोर दिसत असं ते बघा, समोर ना आपलं एक टोप लावून झालं आणि आता आपल्या दुसरं टोप खालच्या आयटीक लावतो। आता तर दुसरं टोप लावून जाऊया, आता टोप आपल्या 15 ते 20 मिनिटं ठेवतो, आता तर होऊन दे, तर जाऊया खालच्या आयटी। तर मित्रांनो आपलं यो तिसरं टोप हा, तर आपल्या तिसरं टोप इकडे लावतो। तर 2 आपण वरती लावला, तर ना इकडे 2 दगड ते बघा, इकडे का आणि इकडे का, या 2 दगडांच्या मध्ये लावता, म्हणजे जेवढं पण मासे असतात ना तो खालचे सगळे मासे येतील। तर आता आपलं इकडे टोप लावतो, तर आपलं तिसरं टोप तो आपल्याला इकडे लावतो। लावणार कसं, बुड खाली थोडा नाही, पाणी जास्त बुडून लावचं लागणार, कारण पाऊस जाऊन फक्त एकच दिवस झाला, आजचं फक्त दुसरं दिवस, त्यामुळे थोडा अजून पाणी कमी होऊचा हा, पाणी अजून काय आपल्या बऱ्यापैकी कमी नाही झालं, पण मासे उतारले। तर मित्रांनो आपले तिघावले टोप लावून झाले आहेत आणि बघू शकता इकडे पाणी किती आहे, तर एवढ्या पाण्यात आपल्या इकडचं तिसरं टोप लावचं लागलं। तर आता आपले तिघावले टोप ना 15-15 मिनटं ठेवूया, त्याच्यानंतर बघूया आज आपल्या किती मासे मिळाले आहेत ते। A few moments later. तर मित्रांनो जो आपलं पहिलं टोप लावलेलो हा तो आता आपण काढूया। तर हे टोप आपल्याला दाखवूक भेटलं नव्हतं, तर आपलं दुसरं टोप आहे, म्हणजे पहिलं टोप आपल्या इकडे लावलेलो हा। तर पहिलं टोप बघूया किती मासे आहेत, तो कारण लय लवकर लावलेलो आहे त्याच्यामुळे दाखवूक नाही भेटलो होतो। हा
मासे दिसत असते का माहीत नाही. असे होत मासे आहेत बऱ्यापैकी. मित्रांनो आपलं पहिलं टोप काढून झालं. तर आता आपण खालचे 2 टोप काढून जाऊया आणि तिघवले टोप एकत्र म्हणजे सोडून बघूया आपल्या किती मासे गावले. तिथं त्याला आता आता दुसरं टोप काढून जाऊया. तर मित्रांनो आपलं इकडे जो दुसरं टोप लावला तो आता काढूया. मासेचं लय जास्त उशीर ठेवला ना तर मासे रिटर्न येतं. त्यामुळे आपलं 20 ते 25 मिनटं पण चालती, पण आम्ही 15 ते 20 मिनटातच लावतो. याच्यात पण मासे होत आपल्या बऱ्यापैकी भेटले. ते आता सगळे एकत्र आपले म्हणजे टोप काढून झाले. त्याच्यानंतर बघूया आपल्याला किती मासे मिळाले. तर आता पहिलं एक टोप काढलेलं, आता आपलं दुसरं काढलेलं. तर आता आपल्याला तिसरं टोप काढून जाऊचं खाली. तर मित्रांनो आपलं आता इकडे तिसरं टोप तर मित्रांनो आपलं ना इकडे तिसरं टोप तर आता तिसरं टोप काढूया. 2 काढून ठेवला आणि बघूया आता आपल्या तिसऱ्या टोपात किती मासे आहेत ते. इकडे थोडा पाणी जास्त होतं. हा हे शिकलो एवढे मासे होतं. तर मित्रांनो आपलं हे आता पहिलं 1 2 3 आपले असे 3 टोप. आता टोपांचे अनबॉक्सिंग चालू. 3 टोपातनं बघूया आपल्या किती मासे मिळाले ते. तर मित्रांनो आपलं पहिलं टोप काढला होतो. त्याच्या बघू शकता आपल्याला किती मासे मिळाले ते. तर आता दुसरं टोप दाखवतोय. तर बघा हे आपलं दुसरं टोप आपण दुसऱ्या जागेवर लावलेलो. त्याच्यात एवढे मासे गावले. आणि हे आपलं तिसऱ्या टोपात एवढे मासे गावले. तर आता दाखवते ह्या टप्प्यात होतून आपल्याला किती मासे मिळाले ते. बघा 1 नंबर मासे गावलेत आज. बघू शकता आपल्याला किती मासे मिळाले ते. हो शेंगटेंची बघा साईज बघा शेंगटेंची कसली आहे. एवढे सगळे शेंगटे ना टोपात पण घुसतो. बघा मळ्याची साईज पण बघा 1 नंबर आहे. तुमका व्हिडिओत ना लहान दिसत असणार, पण माझ्या बॉट आहे ना तेवढं मळ्याची साईज. बऱ्यापैकी मासे गावले. द्यायला पण ना चांगली आहे, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त मासे गावले असते. पण मासे ना पाणी खदून येतं ना तर अजून गावले असते. मासे ना बऱ्यापैकी उतारले. तरी पण बघा आपल्या अर्धा घमेल गावले मासे. 1 नंबर मासे. पटापटा तर ना याच्यात टोपात काढून घेऊया, कारण आपली टोप लावतो ना तेव्हा आतमध्ये रेव बिव पण सगळं जातं. ते बघा एवढे बघू शकता एकदम क्लिअर मासे गावले. तर एकदम भन्नाट रेसिपी झाली असती, पण बघूया नेक्स्ट टाईम. अजून आपल्या 10-12 दिवस आपण अजून रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवू शकत. त्याच्यानंतर आपण बनवूया. तेव्हा मळे बिळे ना ब्याला शेंगटी असेच मासे गावतात टोपात. बस साईज बघा कसली 1 नंबर. जेव्हा नदीचं मासं असतं ना तशी साईज. तर ह्याच्यापेक्षा ना अजून मासे गावले असते मोठे. हळाक ना गणपतीत ना यायलो होतो हवू, त्याच्यामुळे सगळे मासे उतरले. कवळे बिवळे पण सगळे उतरले. तर आता टोपात आपल्याला जेवढे बऱ्यापैकी गावले. अजून एक टोप असतं ना त्या घमेल एकदम म्हणजे निम्मा गावलं असतं. तर पण आज आपल्याला बऱ्यापैकी गावलेले आहेत. माझ्या टोपात मासे टाकले. तर मित्रांनो आज आपल्याला बघा एवढे मासे गावले आहेत. जवळजवळ अर्धो टोप आजची मासे एकदम सक्सेस झाली. तर मित्रांनो आपलं 3 टोप लावला होता. तिघवल्या टोपल्यात आपल्याला ना बऱ्यापैकी मासे गावले. तर आजची एकदम भन्नाट मासेमारी झाली. तर आजचा व्हिडिओ आता इकडेच एंड करूया, कारण जवळजवळ 2-2:30 वाजले. तर आपण काहीतरी 12-12:30 गेला होता. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करून, चॅनल कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर असेच मासेमारीचे व्हिडिओ तुमका रेग्युलर बघू भेटतील. तर चला आता भेटू लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओत. तसंच धन्यवाद.